बऱ्याच दिवसानंतर घरीच मंडी बनवली, कारण खूप दिवस झालं बनवलीच नव्हती आणि हा प्लॅन पण अचानकच झाला. पण त्याआधी घरातली काही कामं करून घेतली, राशन आणून घेतलं आणि तेलही संपलं होतं डब्यातलं. तर मी म्हणले, की त्यांनाच काढा, कारण पूर्ण डब्बा भरून असला ना, तर माझ्याच्याने काढणं होत नाही, ते सांडतंच. म्हणून म्हणले, की नुकसान होण्यापेक्षा त्यांनीच काढलेलं बरं. आणि ह्या शेंगा पण भाजून खाल्ल्या, जे की माझ्या मम्मीने आणल्या होत्या. ओल्या शेंगा एवढ्या छान लागतात ना भाजून, म्हणून त्या शेंगा भाजून खाल्ल्या पहिलं. आणि माझ्या मंडीला फोडणी दिली आणि त्याला छान स्मोकी फ्लेवर यावा म्हणून मी छान स्मोक दिला होता त्याला. एवढं टेस्टी लागतो ना स्मोकी फ्लेवर वगैरे. तर नंतर सॅलड वगैरे पण कट करून ठेवले आणि तोपर्यंत माझी मंडी पण रेडीच होती. मी छान पकोडे हे तळून घेतले. 1 पीस म्हणजे 2 पीस होते लेग पीस. त्या पण तळून घेतल्या आणि जोपर्यंत मंडीला मी सजवत नाही ना, तोपर्यंत मला तेवढं काही छान वाटत नाही. म्हणून मी व्यवस्थित ठेवले मध्ये मंडीमध्ये आणि काजू, बदाम आणि जे आपण ऑनियन केलं होतं ना मी, ह्यावेळेस थोडे ऑनियन ना माझे ओले झाले होते, म्हणजे एकदम कडक झाले नव्हते, कारण मी पेपरवर टाकले होते ते तेल पिळावं वगैरे तेल म्हणून. पण चवीला एकदम छान झाले होते. घरी तुम्हीही ट्राय करा. एवढं छान लागतं ना. आपण बाहेर गेलं तर तेवढं छान म्हणजे छान लागतं चवीला, पण तेवढं एन्जॉय करता येत नाही, जेवढं आपण आपल्या हाताने केलेल्या गोष्टींमध्ये वगैरे असतो. तर मलाही तोच आनंद येत होता. तुम्हाला कसं वाटलं सांगा मला कमेंटमध्ये.